परभणी जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न हळूहळू आता बिकट होत चाललेला आहे। अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता त्यापाठोपाठ पिण्याच्या पाण्यासह या ठिकाणी शेती पिकांनाही या पाण्याचा फटका बसलेला आहे। या परिसरात मी आहे ताडलिमला, परभणी तालुक्यातील या परिसरामध्ये आपण पाहू शकता की पाण्याअभावी ऊसाचं पीक आहे हे पूर्णपणे या ठिकाणी सुकून गेलेलं आहे। तब्बल 9 एकरावरती हा पीक होता। मात्र चांगला पाऊस होईल या आशेवर या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ऊसाची लागवड केली होती। मात्र आता त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावा लागत आहे। आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहे ज्यांचा हा ऊस आहे। कारण किती एकरावर ऊस आहे? 9 एकर। 9 एकरावर। 9 एकर। काय पाण्याअभावी सुकून चाललंय ऊस पूर्ण? पाण्यावाईच चाललंय सगळं, पाणीच नाही ना। काय सोय होती नेमकं पाण्याची मागच्या वेळी? बोर होते। आता आटलेला आहे बोर? चक बोर आटून गेले। बरं, आता 9 एकरावरचा ऊस हे वाढून चाललंय, मग एकूण किती नुकसान आहे तुमचं? लय बकल नुकसान आहे, मग काय करता आता? इलाज नाही ना। इलाजच नाही आता। मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं? मागच्या वर्षी बकल झालं उत्पन्न 200-300 टन झालं, 300-400 टन। म्हणजे पैशामध्ये किती उत्पन्न झालं होतं मागच्या वर्षी? 10 लाखाचं झालं। 10 लाखाचा। मग आता यावर्षी 10 लाखाचा फटका म्हणायचा का? 10 लाखाचा फटका काहीच नाही यावर्षी। यावर्षी चक काहीच नाही, आता चक वाळून गेलं ऊस। काही नाही यावर्षी। तर 10 एकरावरती ऊस आहे आणि तब्बल 10 ते 12 लाख रुपये मागच्या वर्षी या शेतकऱ्यांना उत्पन्न झाला होता। मात्र आता विहिरी आटलेली आहे आणि बोरवेलला पाणी सुद्धा नाही, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासह आता उन्हाळी पिकांना सुद्धा या दुष्काळाचा सामना करावा लागतोय आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, लिमला, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।